लागवड आहे. त्याच्यामध्ये 6 स्क्वेअर फुटाला एक झाड आला आपलं. म्हणजे 43,560 आपल्याला जागा आहे. 43,560 भागिले 6 केलं ते किती झाले आपले 7,000 समथिंग झाडं. बरोबर आहे. म्हणजे 7,000 झाडं झाले. आणि इकडं 3 बाय अर्धा म्हणजे एकदम क्लोजर हाय डेन्सिटी केलेलं आहे. इथं जवळपास 29,400 झाडं आहेत. एका बॅग मध्ये आपल्याला बियाची संख्या 5,000 जवळपास. आता इथं 3 बाय अर्धा लावायचा असेल तर एका एकरला 5 ते 6 बॅग आपल्याला लागतील. 6 बॅग एकरी 5 ते 6. आणि तिथं आपल्याला 1 ते 1.5 बॅग आपल्याला लागेल. म्हणजे सुरुवातीचा सीडवरला खर्च जास्त आहे याच्यामध्ये. दुसरं, लागवड करत असताना आपल्याला 3 बाय अर्धा करत असताना महिलाद्वारे लागवड केली तर अर्धा फुटावरती लावायचं म्हणलं की एक्झर्शन इतकं आहे की ती महिला अर्ध्या फुटावर लावत नाही, 1 फुटावर लावते किंवा 1.5 फुटावर लावते. म्हणून टोकन यंत्र आपल्याकडे आहे, त्याद्वारे जर आपण लागवड केली तर एक्झर्शन होणार नाही. कारण लागवड करणं बसून आणि परत उठणं आणि परत लागवड करणं हे जिकरीच आहे. तर इथलं तास मी इथं लागवड करत असताना मी आलो होतो तर 1 तास हे पूर्ण तिथवर ज्या महिला गेल्या. टोकन यंत्राचा आणि हे बाहेर पाहू ना. लावण्याचा फरक आहे. हा हे 1 फूट जवळपास. मॅडम आहे ना, इथून टोकन यंत्राला लावलेलं हा, ते किती जवळजवळ झाले. त्यांचे वडील आहेत ते. ते पण सांगताय. आणि वेळेची बचत होती सर. तर इथून तास आम्ही मोजलं. तिथून मॅडम तिथून तिथपर्यंत जाईपर्यंत एका महिलेला टोकन करण्यासाठी 16 मिनिट वेळ लागत होता. इथून त्या टोकापर्यंत 300 फूट 350 फूट काहीतरी आहे. मग आम्ही तिथून अर्ध्यातून टोकन यंत्र सुरू केलं. टोकन यंत्राला 2.5 ते 3 मिनिट लागत होते. म्हणजे एक तर टाइम आपल्याला कमी लागतो, अॅक्युरसी चांगली येते त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं अॅक्युरसी. परत अर्ध्या फुटावर पडलं पाहिजे है ना. आणि लेबरचं काय, लेबरनं आपण काम करू शकतो परंतु लेबरला मर्यादा आहेत की आपण 4 घंटे काम करल का 6 घंटे करल. कारण अर्ध्या फुटावर जर लागवड केली आणि तितक्या वेळेस त्या महिलेने वाकलं आणि परत पुढे चालायला लागली तर फार झालं 4 घंटे 5 घंटे काम करत. टोकन यंत्रणा आपण दिवसभर सुद्धा ड्रजरी आपली जी आहे ना ती आपल्याला श्रम आपल्याला कमी होतील. म्हणजे तेवढा आपल्याला क्षेत्र जास्त आपल्याला करता येईल. तर हा दोन्ही मधला फरक आहे, आपल्यालाही पाहता येईल. आणि प्रश्न जे 10 लाट टेक्नॉलॉजी काय काल कोणी तर विचारलं होतं. आपण फक्त ओझर तर त्याच्यावरती फक्त शेतकरी कोण आहेत, शास्त्रज्ञ कसा दर्जा मिळाला एवढंच सांगितलं. तर त्याच्यामध्ये जी काही वाढफांदी आहे त्याच्यामध्ये फळफांदी आणि वाढफांदी 2 प्रकारच्या फांद्या आहेत. त्या फांद्या काढणे म्हणजे 10 लाट टेक्नॉलॉजी. त्यांनी काय केलं, जे वाया जाणारी फांदी आहे त्याच्यावरती फळ पाता येणारच नाही ते आपल्याला कट करायचं 40व्या दिवशी, 40-45 दिवसाला. आणि 90 दिवसाला आपल्याला शेंडा त्याचं कट करायचं. त्याला म्हणतो आपण 10 लाट टेक्नॉलॉजी. जर आपल्याकडे क्षेत्र जास्त असेल तर PGRचा वापर आपण त्या ठिकाणी करता येईल. तर या पद्धतीचं हे सध्या आहे. आणि वाढ ह्याच्यामध्ये फक्त मर्यादित ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की अंतर कमी केलं तर वाढ सुद्धा आपल्याला मर्यादित ठेवायची. आपल्याला फांद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्या फळफांद्या आहेत त्या आपल्याला फळफांद्या 10-12 आपल्याला जरी मिळाल्या, 10 जरी मिळाल्या आणि एका फांदीवरती 3 बोंड जरी मिळाले तर किती झाले 30 बोंड. आपल्याला 30 नको, फक्त 15च बोंड तिथं पाहिजे. लक्षात येतं. म्हणजे आपल्याला प्रत्येक फांदीवरल्या 3 बोंडामधला 1 बोंड आपण ड्रॉप झालं समजू आपण है ना. तर आपल्याला 15 जरी बोंड मिळाले तर 3 बाय अर्धावरती आपल्याला 15 क्विंटल 20 क्विंटल आपल्याला उत्पादन त्याच्यामध्ये मिळू शकतं. कारण 15 बोंड 6 ग्रॅमचं धरलं आपण त्याच्यामध्ये किंवा 5 ग्रॅम धरलं 75 ग्रॅम झालं. झाडाची संख्या किती 29,000. आपण तूट वगैरे धरून 25,000 धरू. 25,000 गुणिले किती झाला आपला 75 ग्रॅम. किती झाला करा 25,000 गुणिले 75 ग्रॅम किती आला 16-17 क्विंटल. 18-75. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे HDPS वाढ मर्यादित करणं, मर्यादित बोंड घेणं आणि प्रत्येक बोंड सारख्या वजनाचा आपल्याला घेणं. आणि याला आर्ली व्हरायटी असल्यामुळे कसं आहे हे ना म्हणजे लवकर. कोणती व्हरायटी? हे आर्मीचं आहे लिक्विड कंपनीचं. याचं कसं आहे हे म्हणजे ऑक्टोबर मध्येच हे ऑक्टोबर एंड लोक सगळा कापूस येथून दुसरं पीक घेतात. आणि ड्राय म्हणजे पाऊस आला बी नाही आला बी तरी आपलं म्हणजे उत्पन्न लवकर बोंड लागते, लवकर रिकाम होतं. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये या प्लॉटच्या द्वारे आपल्याला सेंद्रिय बोंडाळी एस्केप करू शकतो आपण याच्यामध्ये. कारण 2च पिकिंग आपल्याला घ्यायच्या आहेत. कारण आपली सेंद्रिय बोंडाळी मोठ्या प्रमाणात 15-20 नोव्हेंबरच्या नंतर येते. 2 पिकिंग मध्ये आपला कापूस
बाजूला येतो आणि सेंद्रिय बोंडअळीपासून आपण बाजूला राहतो. तर या पद्धतीचा हा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. म्हणजे कमी का आणि याच्यावरती परत नोव्हेंबर पर्यंत जर आपण हे काढलं तर पाणीची सोय जर असेल तर दुसरं पीक सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. काही शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, कांदासारखं पीक आहे, काही जणांनी हरभरा घेतला, आम्ही गहू त्याच्यामध्ये घेतला वगैरे. गहू घेतला होता. तर त्या पद्धतीने नियोजन आपल्याला याच्यामध्ये कर. फक्त अवघड एकच आहे याच्यामध्ये, जर नियोजन चुकलं याच्यामध्ये HDPS मध्ये तर अवस्था वाढ होती, हवा खिळती राहत नाही. पर्यायानं सगळे पाते जे खालचे आहेत येणारे आता सध्या लागलेले, कारण आता पातं लागलंय म्हणजे आता महिना आहे आपला जुलै 15 आहे ना, 17-18 जुलै आहे. हा? हे पातं तयार व्हायला किती दिवस लागणार आहेत आपल्याला? बोंड तयार व्हायला 90 हा, दिवसात एकदम. बोंड होतं आपलं, है ना. म्हणजे 30 आपले झाले, अजून किती दिवस राहिले? 60 दिवस राहिले. 60 म्हणजे महिना कोणता याला? ऑगस्ट आणि सप्टेंबर. आता ऑक्टोबरला काही आपल्याला बोंड मिळत नाही. त्याचं कारण आहे, खालचं जी पातं आता सध्या दिसतंय आपल्याला हे लागलेलं, ते पाते सगळे गळून. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे हवा खिळती ठेवणं, तिथं अंड्याची संख्या मर्यादित ठेवणं, वाढ फांदी कट करणं वेळेवरती, आणि ते पातं टिकवणं. आपला कापूस सगळ्यांनी जो पाहिला आपल्या भागामध्ये, आपल्या आपल्या घरामध्ये, तो डिसेंबर जानेवारी मधला, म्हणजे तो पहिला आणि दुसरा फ्लश गळालेला आणि तिसरा मिळालेला है ना, म्हणजे उशिराचं लागलेलं पात आहे. म्हणून त्या पद्धतीचं नियोजन आपल्याला ते प्लॉट पाहता येईल. मॅडम इथं मला वाटतं ऑब्झर्वेशन घेत आहेत, थोडं ऑब्झर्वेशन ते पण सांगा. म्हणजे मला बोलताय चालू नाही झालं अजून. चालू आहे. हा. तुमचं चालू झालं? आज 32 दिवसाचा plot आहे समजा. 32 दिवसाच्या मानानं माझ्या मानानं आहे जास्त वाटायला लागलं. नाही मॅडम नाही होत, किती height आहे आपली? कारण जे तालुका बरोबर. तिसरा